झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमीपत्रामध्ये स्वागत। अकोला जिल्हा परिषद आणि महापालिका या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था राज्यात आपल्या बेभरवशाच्या कारभाराने प्रसिद्ध आहेत। मात्र आपल्या बेभरवशी कामकाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या दोन्ही संस्थांचा कारभार रामभरोसे चाललाय की काय असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। पाहुयात या संदर्भात आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांचा रिपोर्ट। अकोला जिल्हा परिषद आणि महापालिका अकोल्यातील सर्वसामान्यांच्या आकांक्षांचं प्रतीक असणाऱ्या या दोन्ही स्वराज्य संस्था, मात्र या दोन्ही संस्था आपल्या वादग्रस्त कारभारामुळे पुरत्या बदनाम झाल्यात। सध्या अकोल्यातील या दोन्ही स्वराज्य संस्थांवर प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाचा झेंडा आहे। मात्र या दोन्ही ठिकाणी आपल्या कामासाठी येणारी सर्वसामान्य जनता सध्या पुरती सैरभैर झाली आहे। कारण काय तर या ठिकाणी काम करायला अधिकारीच नाहीत। अकोला जिल्हा परिषदेत थोडी एक दोन नव्हे तर वर्ग 1 आणि वर्ग 2 ची तब्बल 28 पदं रिक्त आहेत। महापालिकेत देखील याहून वेगळी परिस्थिती नाही। गोरगरिबांसाठी ज्या योजना आहेत ते या खात्यामार्फत त्या ठिकाणी राबवण्यात येतात, पण तो तिथे प्रमुखच नाही, तर त्यामुळे गोरगरिबांचे काम होणं कठीण आहे। आणि इतर जे विभाग आहेत त्या विभागामध्ये सुद्धा विभाग प्रमुख त्या ठिकाणी नसल्यामुळे छोटी छोटी काम असतात आमची, जी लोकहिताची काम असतात, परंतु त्या लोकहिताच्या कामाला सुद्धा त्या ठिकाणी एक फाईल मूव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी 2-2 महिने लागतात। जिल्हा परिषद आणि महापालिकेत अधिकारी आणण्याचं सामर्थ्य ना इथल्या सत्ताधाऱ्यांमध्ये आहे ना विरोधकांमध्ये। मात्र या प्रश्नावरून त्यांच्यामध्ये राजकीय टोलवाटोलवीला चांगलाच बहर आलाय। इथं कधी अधिकारी हजर नसतात आणि कधी कर्मचारी हजर नसतात। बाहेरगावचे दौरे दाखवतात, येण्या जाण्याला जवळपास 200-300 खर्च होतो आणि इथं आल्यानंतर भ्रमनिरास होतो। एवढ्या संपूर्ण जिल्ह्याच्या त्या कामांच्या टेक्निकल ज्या सँक्शन असतात त्या द्यायच्या असतात, ते तरी लोक किती करणार। त्यामुळे हात कमी आहेत, कामं भरपूर आहेत, त्याच्यावर कुठेतरी आपल्याला उपाययोजना करायची आणि व्यवस्था करायची ही सत्ताधाऱ्यांनी लक्षपूर्वक देऊन करावी, म्हणजे जिल्ह्याचं भलं आहे। अकोल्यातल्या राजकीय अधिकाऱ्यांची वानवा दूर करण्यासाठी प्रयत्न करतानाच जिल्ह्यातल्या राजकारण्यांनी आता या बाबींवर गांभीर्यानं आत्मचिंतन करणं गरजेचं झालंय। झी 24 तास साठी अकोल्याहून जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।